महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महानगरपालिका निकालानंतर शिंदे आणि दादांची गैरहजेरी पाहायला मिळते। दोन्ही उपमुख्यमंत्री कॅबिनेटला गैरहजर असल्याचं आपण पाहू शकतो। महानगरपालिकेचा निकाल लागलेला आहे काल आणि त्यानंतर आता दोन्ही उपमुख्यमंत्री हे कॅबिनेटच्या बैठकीला गैरहजर होते। याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, आपण पाहिलं काल महानगरपालिकेचा निकाल लागलेला आहे आणि आज दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर होते, नेमकं कारण काय? नक्कीच मंत्रिमंडळाची बैठक ही अत्यंत महत्त्वाची होती आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत ते गैरहजर असल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळते। कारण की ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये यश मिळवणं अपेक्षित होतं त्या पद्धतीचं खरं तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना यश आहे ते मिळालेलं नाही असं सध्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते। कारण की अजित पवार आहेत ते निवडणूक लागल्यापासून पुण्यामध्ये आहे ते ठाण मांडून होते, मात्र पुण्यामध्ये देखील भाजपला घवघवीत यश मिळालेलं पाहायला मिळते। तर पिंपरी चिंचवडमध्ये देखील मोठं यश आहे ते मिळालेलं आहे। तर दुसरीकडे नवी मुंबईसारख्या शहरामध्ये देखील गणेश नाईकांनी आहे ते एकनाथ शिंदे यांना आहे तो मोठा धक्का दिलेला पाहायला मिळतो। त्यानंतर भाजपच्याच नेत्यांनी एकनाथ शिंदे यांचं कार्यालय देखील आहे ते फोडलेला प्रकार आहे तो पाहायला मिळाला। मग या सगळ्या प्रकारावरून कुठेतरी एकनाथ शिंदे आहे ते कुठेतरी नाराज असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे दुसरीकडे अजित पवार देखील आहे ते आपल्या स्वतःच्या कार्यक्रमामध्ये बारामतीमध्ये पाहायला मिळाले। त्यामुळेच कुठेतरी ही नाराजगी आहे ती पुन्हा एकदा समोर येताना पाहायला मिळते आणि त्याचमुळे हे दोन्ही नेते देखील आहे ते बैठकीला उपस्थित नसल्याचं देखील सूत्रांकडून माहिती मिळते। नक्कीच धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। कॅबिनेट बैठकीला शिंदे आणि दादा आज गैरहजर होते।